महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने आज ठाणे जिल्हा शहराच्या नूतन कार्यकारिणीची जाहीर घोषणा करण्यात आली। ठाण्यात भरवण्यात आलेल्या या विशेष संयुक्त बैठकीस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे, राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथराव जाधव, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण आणि नवी मुंबईचे सक्रिय सदस्य विष्णू बुरे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली। बैठकीचे प्रमुख आकर्षण म्हणजे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान देणारे आणि पत्रकार बांधवांच्या समस्या समजून घेणारे प्रमुख अतिथी शेठ नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांचं मार्गदर्शन। त्यांनी आपल्या भाषणात पत्रकारांचा सामाजिक आणि लोकशाही व्यवस्थेतील महत्त्वाचा वाटा अधोरेखित करत नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या। पत्रकारिता क्षेत्रात पारदर्शकता, जबाबदारी आणि जनहिताच्या दिशेने कार्य करण्याचं आवाहन केलं। कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। कार्यकारिणीमध्ये खालील पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला: सतीश कुमार भावे, जिल्हाध्यक्ष ठाणे; संतोष पडवळ, सचिव; अमित जाधव, डिजिटल मीडिया अध्यक्ष ठाणे शहर जिल्हा; अतुल तिवारी, कार्याध्यक्ष; बेणू वर्गीस, प्रमुख सल्लागार; गणेश गव्हाणे, संपर्क प्रमुख; गफूर धरवार, सहसचिव। 27,000 सभासद असणारी आपली पत्रकारांची संघटना गोवा असेल, दिल्ली असेल, बेळगाव असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश या भागामध्ये आपण काम करत असताना पत्रकारांच्या संरक्षणासाठी काम करणारी या संघटनेची ओळख आहे। अनेक वर्षांपासून ठाणे नगरीशी माझा संबंध होता, तोपर्यंत या भागातील पत्रकारांच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा। ठाण्यामध्ये वेळेस अधिवेशन आपलं झालं, गडकरीला आपलं अधिवेशन घेतलं राज्याचं, त्यावेळेस आपण सर्व पत्रकारांना हेल्मेट वाटप केलं। मी माझ्या कार्यकाळामध्ये राज्यातील 65,000 पत्रकारांसाठी आपण हेल्मेट वाटप केले। या पलीकडे जाऊन आपण पत्रकारांच्या सुखदुःखामध्ये नेहमी जात असतो। कोरोनामध्ये 240 पत्रकारांचा मृत्यू झाला, त्यावेळेस या राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे होते। सरकारी कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयाचं विमा कवच दिलं जाईल असं शासनाने सांगितलं आणि त्याचप्रमाणे पत्रकारांना देखील त्याचा समावेश केला जाईल, मात्र कोणत्याही प्रकारचा GR निघाला नाही। मात्र आपल्या राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण त्या पत्रकारांच्या कुटुंबियांना, मग तो आपल्या पत्रकार संघाचा सभासद आहे किंवा नाही, यापेक्षा तो पत्रकार आहे म्हणून आपण त्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली। याचबरोबर आपण गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा असेल, दिवाळी निमित्ताने इतर अनेक संस्था त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी उपक्रम राबवतात। आपण देखील पत्रकार संघाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये पत्रकारांसाठी गोड असा कार्यक्रम घेत असतो आणि हे सर्व करत असताना पत्रकारांच्या सुखात नव्हे तर दुःखात जाण्याचं भाग्य आपल्यासारख्या एका पामराला प्राप्त झालं। आपण सर्वजण ग्रामीण भागातील असू, शहरी भागातील असू, मात्र आपल्याकडे दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व असे सुरक संगम असणारे राज्यातील ज्येष्ठ संपादकांची ही संघटना, या संघटनेमध्ये काम करत असताना आपल्याला नुसता लग्नपत्रिका असो, सामाजिक कार्यात आपल्या नावाचा उदोपवन होण्यापेक्षा आपण पत्रकारांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आपण राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून सामाजिक दायित्व स्वीकारलं आणि हे करत असताना आपण या पलीकडे जाऊन आपण अनेकांना गोरगरिबांच्या मुलींच्या लग्नासाठी आपण गॅस कन्यादान योजना 14,790 गॅस कनेक्शन आपण पत्रकार संघाच्या माध्यमातून दिले। कोरोनामध्ये परिस्थिती उद्भवली, आपल्या इंदापूरचा पत्रकार त्याने 4 कोटी रुपयाचा किराणा 3 महिने वाटप केला। म्हणजे पत्रकारांकडे देखील एक सामाजिक दायित्व आहे। पत्रकारांच्या मध्ये देखील माणूस हा धर्म आहे, पण अनेक जण असे असतात आपल्या लिखाणातून कुणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी देखील आपण घेतली पाहिजे। आपण पत्रकार आहोत याचा गर्व आपल्याला असतो, मात्र आपण आपल्या परिवाराकडे लक्ष देत नाही। मात्र वेळ प्रसंग आल्यानंतर त्या कुटुंबाच्या घरी जाण्याचा योग ज्यावेळेस येतो त्यावेळी त्याच्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर आपल्याला कळतं की आपण पत्रकारांच्या नंतर किती आविर्भावात राहतो, मात्र आपल्या घराकडे दुर्लक्ष करतो। म्हणून मी या राज्य पत्रकार संघामध्ये ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस एकच आमची संकल्पना होती का आपण सुखात नव्हे तर दुःखात एकमेकांच्या गेलं पाहिजे आणि याप्रमाणे आपण संपूर्ण माझ्या जीवनामध्ये 22 राज्यस्तरीय अधिवेशन आपण घेतले। अधिवेशन घेण्याचं कारण असं असतं का माझा गडचिरोलीचा पत्रकार ठाण्यात आला, माझा ठाण्याचा पत्रकार गडचिरोली गेला, काही घटना घडली तर असं एक नेटवर्किंग 36 जिल्ह्यांचं आपण तयार केलं। उद्या गोव्यात गेला, मध्य प्रदेशमध्ये गेला, गुजरातमध्ये गेला, गुजरातमध्ये गेल्यानंतर तिथं आपलं कार्यालय आहे, अशी आपण निर्मिती केली आणि ही निर्मिती फक्त राजकीय पक्षांच्या दबावाखाली नाही तर राजकीय पक्षांच्या दावणीला नव्हे तर आपल्या एखाद्या पत्रकाराला जर काही अन्याय अत्याचार झाला तर त्याच्यावर आवाज उठवण्यासाठी या संघटनेची आपण खरी स्थापना केलेली आहे। मग आपण देखील पत्रकार आहोत, आपल्याकडून देखील कोणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही, आपल्या लिखाणातून याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे। म्हणून सोशल मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल, पत्रकार हल्ला विरोधी समिती असेल, विविध सेल्स या माध्यमातून निर्माण केले। ठाणे शहरामध्ये देखील अधिवेशन झालं असेल, विविध कार्यक्रम झाले असतील, या पलीकडे जाऊन विविध कार्यक्रम झाले पाहिजे। मगाशीच मी सांगितलं आता
या ठिकाणी काही निवडी आपण आतमध्ये बसल्यानंतर सर्वांना विचारात घेऊन आपण त्या निवडी केलेल्या आहेत। शेवटी म्हणतात ना, ज्येष्ठाशिवाय काही चालत नाही, त्यामुळे ज्येष्ठ हा सर्वांनी ज्येष्ठांमध्ये निवड केली पाहिजे। हा सर्व फॉर्म्युला काल राज्याची बैठक आपली पुणे येथे झाली, त्यावेळेस सुद्धा आता आपलं अधिवेशन औरंगाबादला आपण संभाजीनगरला 15ला अधिवेशन ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर विविध विभागीय अधिवेशन होत असतात। तुम्हाला माहितीसाठी सांगतो का आपत्तीच्या काळामध्ये महाड चिपळूण तिथं आपत्ती आली, त्यावेळेस आपण देखील 5 ते 6 ट्रक साहित्य आपण तिथे देण्यात आलं। मला सांगायचं असं आहे, आपण पत्रकार आहोत, आपण एखादा कॉल जरी केला का अशा ठिकाणी एक चांगलं काम करायचं आहे, देणाऱ्याचे हात हजारो आहेत, पण घेत असताना देखील आपण घेणाऱ्याचे हात तोडू नये। आपल्या पत्रकारांमध्ये एक स्वभाव असतो, एखाद्याने जवळ केलं की लगेच त्याला खाली पाडायचं असं नसतं, कारण एखाद्याने जवळ केलं तर त्याला त्या पोटात राहून कसे आपले दिवस निघतील, त्याच्या माध्यमातून कसं काम करता येईल हे केलं पाहिजे। म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना या संघटनेचे संस्थापक म्हणून काम करतायत, राज्य संघटक म्हणून त्यांची देखील युनिव्हर्सिटी सांगलीला आहे। ते 30 ते 35 कॉलेज चालवतात, ते 2 दैनिकाचे मालक आहेत, एका न्यूज चॅनलचे मालक आहेत। त्यानंतर राजू खांडेकर एबीपी माझाचे, भरतकुमार राऊत असतील, कुमारजी केतकर असतील, दयानंद दीक्षित असेल, अशी ही महान नेत्यांची संघटना। आणि माझ्याकडे गेल्या 20-25 वर्षापासून राज्य सेक्रेटरी पदाचं काम पाहत असताना, मी देखील इनामीद्वारे काम करत असताना शेवटी आपण एक संघर्षातून इथपर्यंत आलेलं आहे। आणि हे काम करत असताना ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांची बोट जोडण्याचं काम केलं आणि म्हणून आपण इथपर्यंत आलो। माझ्या माहितीप्रमाणे मिडडेचा पत्रकार JD नावाचा होता, तो मुंबईमध्ये घाटकोपरचा होता आणि त्यावेळेस त्याची हत्या झाली। त्यावेळेस मी या राज्याचे तत्कालीन गृहमंत्री RR राव होते, मी त्यांच्यापर्यंत गेलो, माझ्या पत्रकाराचं असं झालं, तर ते बोलले तुमचं गाव कोणतं? मी बोललो मी असा ग्रामीण भागात आहे, पण तुम्ही काहीतरी मदत करा असं म्हणल्यानंतर आम्ही त्या क्षणी घाटकोपर येथे राम कदम असतील, रामदासजी आठवले ते तिथं होते, मी आपल्या पत्रकार संघाच्या वतीने 51,000 रुपये त्या कुटुंबियांना देण्याचं पहिले हे केलं। अशी जर यादी जर काढली तर वारिशे नावाचा पत्रकार असेल त्याच्या कुटुंबाला, मग तो आपल्या पत्रकार संघाचा सभासद आहे किंवा नाही यापेक्षा तो पत्रकार आहे आणि त्याच्या कुटुंबाला मदत करणं हे आपलं परम कर्तव्य आहे। कारण शेठ जसं म्हणतात जय भगवान, कारण तो देणारा तोच आहे, फक्त आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं असतं। शेवटी मी ज्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये आम्ही जी मदत केली त्यावेळेस त्या माय माऊलींच्या चेहऱ्यावर जो आनंद मिळाला, कारण लोकमत समूहामध्ये काम करत असताना एखादा कर्मचाऱ्याला जर काही झालं तर त्यांचा संपूर्ण राज्यातील जेवढा स्टाफ आहे त्याचा 1 दिवसाचा पगार महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।